अराजकता येण्याची वाट पाहून राहिले. हा बोला तुम्ही. का तुम्हीच तर बोलले, मी तर काहीच नाही बोललो. मी तर तुमचं ऐकलं. मी हा कागद घेतला आणि हे तुमचे पॉइंट घेतले. मी सर्व ऐकलं तुमचं. त्याच्यात एकही मुद्द्याचं तुम्ही समाधानकारक उत्तर नाही दिलं. म्हणून तर मी चिडून राहिलो ना. नाही तर मी सुरुवातीला तुमच्याकडे येऊन पेशन्सली सर्व ऐकलं ना तुमचं. पण मला सांगा, मी शिक्षित आहे, मलाही समजते याच्यात, तुम्हालाही माहित आहे. तुम्ही हे समोर बोलून नाही लक्षात, पण तुम्हालाही माहित आहे तुम्ही याच्यात काहीच समोर नाही वाढले आहे म्हणून. आणि जे संबंधित डिपार्टमेंट रिलेट करतात, पोलीस विभाग झाला, तहसीलदार झाला किंवा जे काही झाले, त्यांना तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना नाही कळवलं की हा तहसीलदार मला प्रॉपर रिपोर्ट नाही देऊन राहिला, तो पीआय मला त्याचं उत्तर नाही देऊन राहिला. कंप्लेंट करा त्यांची. तुमच्या पत्राला महत्व आहे. आमचे तर असे हजारो पत्र हे लोक कचराकुंडीत फाडून फेकून देतात हे पोलीस विभाग वगैरे. साधी तक्रार नाही घेत. 4-4 तास 5-5 तास बसून ठेवतात तक्रारीसाठी. एवढं नालायक डिपार्टमेंट आहे. या तुमच्या तक्रारीवर सोडा, या व्यक्तीने ज्यांचा मुलगा मरण पावला त्या व्यक्तीने स्वतः पण तक्रार केली ना, त्या तक्रारीवर मी त्यांनी चौकशी नाही केली. आतापर्यंत जेवढे मुलं मरण पावले त्या खदानीमध्ये, त्या कोणत्याच मुलाच्या प्रकरणामध्ये त्यांनी चौकशी नाही केली. हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं. पोलीस प्रशासनाचं हे काम आहे की सत्यतेची पडताळणी करणं आणि पडताळणी करून योग्य व्यक्तीवर गुन्हा दाखवून त्याला तसं शासन झालं पाहिजे, तसे पनिशमेंट झालं पाहिजे, जेणेकरून हा मेसेज पूर्ण समाजात गेला पाहिजे. आणि नंतर त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने, खंडाधारकांनी हा विचार करायला पाहिजे की नाही, त्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीवर कठोर शासन झालं होतं, त्याला एवढ्या वर्षाची जेल झाली, आता मी असं नाही काम करायचं, असा मेसेज गेला पाहिजे, एक उदाहरण सेट झालं पाहिजे. हे तुमचं काम आहे. पण याच्यातलं एकही काम तुम्ही नाही केलं. मी तुम्हाला सांगतो, एखादी घटना घडू द्या या 12 दिवसाच्या आतमध्ये, नाही तुम्हाला खुर्ची सकट उठून नेऊन तिथं डुबवलं ना, तर माझं नाव चंदू लाडे बदलवा. एक घटना घडू द्या या 12 दिवसामध्ये, एक घटना घडू द्या, एका मुलगाना, साधा जनावर, साधा प्राणी मेला ना, तर मी तुम्हाला खुर्ची सकट उचलून घेऊन जाऊन तिथे डुबवीन. आणि अजून कोणी संबंधित असेल ना, त्या प्रत्येकाला उचलून नेऊन डुबवीन तिथे. आमच्याच लोकांचे मरण झालं पाहिजे का? आम्ही गरीब लोक, सामान्य लोकच मेलो पाहिजे का? तुम्ही लोक का नाही मरत? मग तुमच्या घरचे कोणी का नाही मरत? हे चुकीचं आहे साहेब. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही सहनशीलतेचा अंत करून आले. 12 दिवसाचा वेळ आहे तुमच्याकडे. मी तुम्हाला सांगतो, 30 दिवसाच्या आत जर काम नाही झालं ना आता याच्यानंतर, तर 31व्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आयुष्यात पस्तवाल, एवढं मोठं आंदोलन करीन. तुम्हाला पुरेपूर वेळ देतोय साहेब. तुम्ही बी रिस्पेक्टेड आहे. तुमचाही परिवार तुम्हाला पाहतो, तुमच्याही समाजातले लोक पाहतात. आम्हाला कोणाचा अपमान करण्याची इच्छा नाही होत, पण तुम्ही मजबूर करता आम्हाला, आम्ही हे बोललो पाहिजे. मग ज्या पोट तिडकीने आम्ही बोलतो ना, द्यायला पाहिजे. तुम्हाला तुमचं म्हणणं होतं राजीव गांधीला वेळ लागला, तुम्ही म्हटलं ना मला माहित आहे तुम्ही काय म्हणताय. 5 दिवसाच्या आतमध्ये करून द्यायला पाहिजे होतं. या संबंधित ह्या एवढे लोक इन्व्हॉल्व आहेत, या सर्वांना उभं करायला पाहिजे होतं. तुम्हाला माहित आहे नाक दाबल्यावर कोण खोलते म्हणून. करायला पाहिजे होतं. करू शकत नाही असते तुम्ही.